शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाला महाराष्ट्र शासनाची स्थगिती या संदर्भात काही प्राथमिक माहिती आलेली आहे ती आता आपण पुढे बघणार आहोत. तर त्यानंतर MST-CETचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता काही जे फ्री प्लॅटफॉर्म आहे की जसे की अनअकॅडमी, तर ही सर्व जी माहिती आहे ती अनअकॅडमीच्या ॲपवरती वेबसाईटवरती देखील उपलब्ध आहे. त्यावरती आता काही नवीन ज्या अपडेट्स आलेले आहेत त्या अपडेट्स आपण जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न करत आहोत. तर अनअकॅडमीवरती MST-CETचे काही जे फ्री सेशन आहेत ते देखील सुरू झालेले आहे आणि त्या संदर्भात वेगवेगळे जे अपडेट आलेले आहे वेबसाईटवरती ते अपडेट देखील आपण बघणार आहोत. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजून अनअकॅडमीचे ॲप जर डाउनलोड केलेलं नसेल आणि ज्या विद्यार्थ्यांना वाटते का अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती जे काही फ्री सेशन असतील किंवा इतर कोर्सेस जर पाहायचे असतील तर त्याकरिता सुरुवातीला जे अँड्रॉइड युजर्स असतील त्यांनी जे गुगल प्ले स्टोअरवरनं जे अनअकॅडमीचे ॲप आहे ते डाउनलोड करू शकता आणि जे ॲपल युजर असतील ते ॲपल युजरकरिता देखील ॲप स्टोअरमधून जे ॲप आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे. यामध्ये सर्व सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे. फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी आणि केमिस्ट्रीचा सर्व कोर्सेस त्यावरती उपलब्ध आहे. लवकरच अपकमिंग ज्या बॅचेस आहेत त्यांचे कोर्सेससुद्धा या विद्यार्थ्यांकरिता सुरू होणार आहे. यामध्ये लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 PCMB करिता जे बेस्ट एज्युकेटर जे आहे ते अनअकॅडमीवरती आता सध्या अवेलेबल झालेले आहे. लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 PCMB PYQs सोल्युशन अँड डिस्कशन, सॉल्विंग मॉक क्वेश्चन पेपर्स, डाऊट क्लिअरिंग सेशन, लाईव्ह क्विजेस, टिप्स ट्रिक्स, डाउनलोडेबल नोट्स या सर्व जे आहे ते आता नवीन जे अपकमिंग कोर्सेस असणार आहे त्याकरिता हे सर्व अवेलेबल करण्यात आलेलं आहे. त्याचसोबत लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 PCMB फ्रॉम 1 जुलै 2020 टू 31 जुलै 2020. तर 1 जुलै 2020 पासून हे सुरू होत आहे ते 31 जुलै 2020 पर्यंत हा सर्व जो कोर्स आहे तो असणार आहे. याचा देखील विद्यार्थी फायदा करून घेऊ शकतील. यामध्ये लास्ट मिनिट बूस्टर फॉर MST-CET 2020 यामध्ये सर्व जे एज्युकेटर आहेत ते अवेलेबल झालेले आहे. कॉम्प्रेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB फॉर स्टुडंट्स ऑफ क्लास 11 मूव्हिंग टू द क्लास 12. 11वीचे जे विद्यार्थी आहे या 11वीच्या विद्यार्थ्यांकरिता देखील 12वीमध्ये जात असताना या विद्यार्थ्यांकरिता सुद्धा जे MST-CETचा अभ्यास करण्यासाठी जे वेगवेगळे जे कोर्सेस आहेत ते देखील उपलब्ध झालेले आहे. कॉम्प्रेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB यामध्ये निर्मल कुमार बिस्वाल सर, तेजवीर सर, हिमांशु शर्मा सर, स्वाती पवार मॅडम या पद्धतीचे वेगवेगळे एज्युकेटर आहेत ते सध्या अवेलेबल जे आहे अनअकॅडमीवरती अवेलेबल आहे. कॉम्प्रेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB तर यामध्ये कम्प्लीट प्रिपरेशन, सॉल्विंग मॉक क्वेश्चन पेपर, डाऊट क्लिअरिंग सेशन, लाईव्ह क्विज, एक्झामिनेशन स्ट्रॅटेजीज, डाउनलोडेबल नोट्स. देन कॉम्प्रेन्सिव्ह बॅच फॉर MST-CET 2021 PCMB विच स्टार्ट्स फ्रॉम ती सुरू होणार आहे 3 जुलै 2020 ते 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत ही जी बॅच आहे ही सुरू असणार आहे. याचा जो टाइम टेबल अत्यंत महत्त्वाचा आहे. 3 जुलैपासून सुरू होते आणि 28 फेब्रुवारीपर्यंत ही बॅच असणार आहे. त्याचसोबत सर्व कॉम्प्रेन्सिव्ह बॅच आहे ही MST-CET 2021 करिता. तर यामध्ये सुद्धा विविध जे एज्युकेटर आहे त्या एज्युकेटर्सद्वारे सर्व फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, बायोलॉजी याच्यावरती सर्व सिलेबस जो आहे तो कव्हर केला जाणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना MST-CET क्रॅक करण्यासाठी अनअकॅडमीवरती हा प्लॅटफॉर्म जो आहे तो अनअकॅडमी प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. त्यामध्ये डेली लाईव्ह क्लासेस होणार आहे. सर्व स्ट्रक्चर कोर्सेस आहे. लाईव्ह टेस्ट आणि क्विजेस त्यामध्ये असणार आहे. त्याचसोबत जर अनलिमिटेड ॲक्सेस जर घ्यायचा असेल तर अनलिमिटेड ॲक्सेसमध्ये सर्व जे काही रेकॉर्डेड लेक्चर वगैरे जे आहे तुम्ही कधीही कोणत्याही वेळेस हे रेकॉर्डेड लेक्चर जे आहे जर अनलिमिटेड ॲक्सेस घ्यायचा असेल तर त्याचं जे सबस्क्रिप्शन जे आहे ते सबस्क्रिप्शन घेतल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड ॲक्सेस जो आहे केव्हाही जेव्हा पाहिजे त्यावेळेस जे रेकॉर्डेड लेक्चर असतात ते पाहू शकता. त्याचसोबत जे काही डाऊट सेशन आहे त्याचा देखील तुम्हाला मोफत फायदा देखील तिथे अवेलेबल होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अनलिमिटेड ॲक्सेस घ्यायचा असेल तर त्याचं देखील सबस्क्रिप्शन जे आहे ते MST-CETचं या अनअकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहे. 1 मंथसाठी 1 महिन्यासाठी
499 आणि त्याचसोबत 3 मंथसाठी एका महिन्याकरिता 2250 आणि पूर्ण जर 3 महिन्याचं जर पॅकेज असेल तर त्याकरिता 6750. 6 मंथकरिता त्यातलं पर मंथकरिता 2025 आणि पूर्ण 6 मंथ वन टाईम जर पे करायचं असेल तर 12,115. 12 मंथकरिता 1238 आणि पूर्ण 12 मंथकरिता 14,815. आणि या ठिकाणी MST-CET 2020 हा जर कोड यूज केला तर त्या फीमध्ये काही कन्सेशनसुद्धा तुम्हाला मिळू शकतं. आता याचसोबत जी आज माहिती आलेली आहे ती माहिती आपण बघणार आहोत की जे शाळा कॉलेजेस जे आहे त्याविषयी माहिती आलेली आहे. शाळा महाविद्यालय सुरू करण्याच्या निर्णयाला शासनाची स्थगिती. नुकत्याच आलेल्या बातमीनुसार राज्य शासन माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालय प्राथमिक माध्यमिक ज्या शाळा आहे तर राज्य शासन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय 1 जुलैपासून जे आहे त्याविषयी जी माहिती आलेली आहे ती आता आपण बघणार आहोत. तर नुकत्याच आलेल्या बातमीनुसार राज्य शासन माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय 1 जुलैपासून सुरू करण्याच्या बेतात होते, परंतु महाराष्ट्र राज्यात वाढत असलेल्या कोरोना बाधितांचा आकडा, खेडोपाडी कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे पालकांची चिंता व आक्रोश यामुळे शासनाला त्यांच्या निर्णयावर फेरविचार करण्याची वेळ आली आहे. सदर जी प्राथमिक माहिती आलेली आहे ती मुंबईवरून आलेली आहे. तर शासनाने निर्देशित केलेल्या नियमानुसार शाळा महाविद्यालयांनी पालकांकडून संमतीपत्र घेण्यास सुरुवात केली असता जवळपास 80 ते 82% पालकांनी शाळा महाविद्यालय सुरू केली तरी पाल्यांना पाठवण्यास सक्त विरोध दर्शवला आहे आणि त्यामुळे शासन स्तरावरील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. काही निवडक अधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला चुकीचे मार्गदर्शन केल्यामुळे शाळा सुरू करण्याचा अट्टहास सुरू केला गेला होता, परंतु अशा आणीबाणीच्या काळामध्ये शाळा महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो, ही बाब सर्वांच्याच ध्यानात आली आहे. काही अतिउत्साही पालक शाळा सुरू करण्याबाबत आग्रही भूमिका घेत होते, परंतु प्रत्यक्षात आपले स्वतःचे पाल्याला शाळेत पाठवण्याची संमतीपत्र देण्याची वेळ आली असता त्यांनी सपशेल माघार घेतल्याचे दिसत आहे. एकूणच सर्वांनाच आपल्या लेकरांची पाल्यांची काळजी असल्यामुळे कोणीही त्यांच्या लेकरांना पाल्यांना सद्यस्थितीत शाळा महाविद्यालयात पाठवण्यास तयार नाही. शासन स्तरावरून असेही निर्देशित केले गेले होते की जेवढे विद्यार्थी शाळेत येतील तेवढ्यांनाच अध्यापन शिकवणे सुरू करा, परंतु 80 ते 90% विद्यार्थी शाळेतच येणार नसतील तर त्यांच्या शैक्षणिक नुकसानीत जबाबदार कोण घेणार, याबाबतही कोणाकडेही स्पष्ट उत्तर नसल्यामुळे आणखीनच गोंधळ उडत आहे. अनेक सरकारी दवाखान्यांमध्ये उपकेंद्रांमध्ये ऑक्सिमीटर तापमापी नसल्यामुळे तपासणी करणे अवघड होत असताना शाळा महाविद्यालय हे साहित्य कोठून जमा करतील हा कळीचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक शाळा महाविद्यालयांमध्ये साधे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही आहे. अशा ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी सॅनिटायझर, मास्क इत्यादी साहित्य कसे खरेदी केले जाऊ शकेल, ही बाब चिंतनीय आहे. शहरांसोबत खेड्यापाड्यातील शाळेतही संसर्ग मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता दिसू लागली आहे, कारण कोरोनाचा संसर्ग आता शहरापुरती मर्यादित न राहता खेडोपाडी पूर्णपणे पसरला आहे. आता परिस्थितीत शाळा महाविद्यालय सुरू करून विद्यार्थ्यांच्या जीविताशी खेळणं योग्य ठरणार नसल्यामुळे शासन स्तरावरून जुलै महिन्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय ऑगस्ट महिन्यापर्यंत पुढे ढकलण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. याबाबत स्पष्ट आदेश सोमवारपर्यंत सगळीकडे देण्यात येतील असे प्राथमिक माहितीवरून कळत आहे.